नमस्कार. आधुनिक केसरीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मी धनंजय लांबे. नगरपालिका नगरपंचायती या निवडणुका झाल्यानंतर लगेच आता महापालिका निवडणूक उद्या 15 तारखेला मतदान आहे आणि ही या निवडणुकीची आचारसंहिता संपण्याच्या आधीच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर झाली आहे. तेव्हा हे संबंध वर्ष असं निवडणुकांचंच वर्ष ठरत चाललेलं आहे. येत्या 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषदांचं मतदान आहे आणि 12 जिल्हा परिषदा राज्यातल्या आणि 125 पंचायत समित्यांमध्ये या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या पद्धतीने आपण नगरपालिकांमध्ये बघितलं की काही निवडणुका आधी झाल्या आणि काही नगरपालिकांच्या निवडणुका नंतर झाल्या, त्याचं कारण असं होतं की या नगरपालिकांमध्ये 50% वर आरक्षण गेलं होतं, म्हणून या निवडणुका नंतर घेण्यात आल्या. तशीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांबद्दल आहे. 29 जिल्हा परिषदा एकूण आहेत. 12 ज्या आहेत त्यापैकी 12 जिल्हा परिषदांमध्ये आधी मतदान होईल आणि उर्वरित ज्या जिल्हा परिषदा आहेत त्या 50%च्या आत त्यांचं आरक्षण आल्यानंतर, म्हणजे आता ही परत पुनर्रचना होणार आहे त्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची आणि त्याच्यानंतर त्या निवडणुका होणार आहेत. म्हणजे साधारणतः 1-2-3 महिने जिल्हा परिषद आणि या पंचायत समित्यांचं निवडणुकांचं वातावरण आपल्या राज्यामध्ये राहणार आहे आणि परत एकदा आपल्या राज्याच्या ग्रामीण भागात आता या प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. या निवडणुकीचे डावपेच, या निवडणुकीची गणितं ही महिनाभर आधीपासूनच सुरू आहेत. कारण जिल्हा परिषद हे एक मिनी मंत्रालय मानलं जातं आणि या मंत्रालयामध्ये संबंध जिल्ह्याचा म्हणजे त्या ग्रामीण भागाचा सगळा कारभार तिथून बघितला जातो आणि म्हणून त्याला मिनी मंत्रालय म्हणतात. मंत्रालयामध्ये ज्या पद्धतीचे विभाग असतात त्याच पद्धतीचे विभाग या जिल्हा परिषदांमध्ये असतात. त्याच्या तशा समित्या असतात, त्या समित्यांवर लोकप्रतिनिधी असतात. म्हणजे आधी निवडणूक होईल ही जिल्हा परिषद सदस्यांची, त्यानंतर समित्यांवरती त्यांची निवड होण्यासाठी म्हणून सदस्यांमधून या समित्या निवडल्या जातील. जिल्हा परिषद अध्यक्ष हे त्याच सुमारास निवडले जातील. तेव्हा या सगळ्या निवडणुका हे सगळं सांगण्याचं कारण असं की गेल्या 5 वर्षांपासून या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पण निवडणुका झालेल्या नव्हत्या. या सगळ्या जिल्हा परिषदांवरती प्रशासक राजच अजूनही आहे. या निवडणुकीनंतर म्हणजे 5 फेब्रुवारीनंतर हे लोकप्रतिनिधी तिथे नियुक्त होणार आहेत. तेव्हा या निवडणुका आपण म्हणजे या सगळ्या प्रकारच्या निवडणुका आपण बघितल्या. आधी निमशहरी भागातल्या म्हणजे नगरपालिकांच्या नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर महानगरांमधल्या जिथे महानगरपालिका आहेत तिथल्या निवडणुका आपण बघितल्या आणि आता या ग्रामीण भागातल्या महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. राजकीयदृष्ट्या आपण असं बघितलं तर आपल्याला आठवत असेल की विधानसभा निवडणुकीच्या वेळेसच घोषणा झाली होती की लाडकी बहीण योजना हे सरकार लागू करणार आहे आणि या योजनेचा या सगळ्या निवडणुकांमध्ये सरकारला बऱ्यापैकी फायदा होताना दिसतोय. नगरपालिकांचे निकाल आलेले आहेत आणि त्याच्यामुळे तिथे देखील आपण बघतो आहोत की भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही सत्ताधारी पक्षांना चांगलं यश मिळालं होतं. त्याच पद्धतीने आता महापालिकांमध्ये देखील वारं तेच आहे. कारण विरोधी पक्ष हा पूर्णपणे बॅकफूटवर आलेला आहे. ही जी काही योजना त्यांनी जाहीर केली आहे गेम चेंजर या योजनेला मानावं लागेल. कारण मध्यंतरी त्यांनी ही पण चर्चा सुरू केली होती की आम्ही आता 1500 ऐवजी 2100 रुपये देणार आहोत. त्यानंतर या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणींना 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचं आश्वासन पण या सरकारने दिलेलं आहे. त्यामुळे परिस्थिती अशी आहे की आता काही वर्षांनंतर असं पण म्हटलं जाईल की राज्यात ज्याचं सरकार त्याचीच सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था इथे निवडणुका घेण्याचं कारण काय? कारण आता हे जे लोण आहे या विजयाचं सत्ताधाऱ्यांच्या, हे लोण आता या 2 संस्थांमध्ये तर आपल्याला आता महापालिकांचे निकालच आपल्याला परवा 16 तारखेला मिळतील तेव्हा आपल्या लक्षात येईल की याच पक्षांना बऱ्यापैकी यश मिळतंय. कारण आता या निवडणुकांच्या आधी आपण बघितलंय की विरोधी पक्षांमधले सगळे प्रमुख मंडळी या सत्ताधारी पक्षांमध्ये शिफ्ट झाली आहेत. त्यांनी पक्षांतर केलेली आहेत, आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. याचा फटका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा शरद पवार यांचं राष्ट्रवादी असेल, या तिन्ही पक्षांना या पक्षांतराचा फटका बसलेला आहे. आणि या पक्षांतरा
वरूनच आपल्याला लक्षात येत आहे की आता या सत्ताधारी जे 3 पक्ष आहेत त्यांना आवर घालणं कठीण आहे। या सगळ्याच निवडणुकांमध्ये, बहुतेक निवडणुकांमध्ये, या बहुतेक ठिकाणी या पक्षांचाच प्रभाव आपल्याला बघायला मिळणार आहे। तेव्हा आता फार काही त्याबद्दल ज्याला काय म्हणतो आपण की आकस ठेवण्याचं कारण नाही आहे की ठीक आहे 2 मतप्रभाव लोकशाहीमध्ये असतात, पण हे जेव्हा 2 मतप्रभाव समान असतात तेव्हाच त्या निवडणुकीला अर्थ असतो। एकतर्फी निवडणुका ज्या होत आहेत त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येते की आता या निवडणुकांना पण आता अर्थ राहिलेला नाही। एक दुसरीकडे आपण बघतो आहोत की दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानांनी असं एक जाहीर केलं होतं की 1 नेशन 1 इलेक्शन, म्हणजे एका वेळी सगळ्या निवडणुका होऊन जाव्यात। त्याच्यामुळे या देशाच्या विकासाच्या गतीवरती परिणाम होतोय की प्रत्येक वेळेस कुठली ना कुठली आचारसंहिता लागते, सर्वसामान्यांची कामं होईनाशी झालेली आहेत। नंतर प्रत्येक निवडणुकीमध्ये सगळ्यांना तेवढाच परत खर्च करावा लागतोय। विशेषतः हे जे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरचे राजकीय पक्ष आहेत त्यांना प्रत्येक निवडणुकीत वेगळा खर्च करावा लागतोय। त्याच्यासाठी पोस्टर्स, बॅनर्स, मिरवणुका या सगळ्या गोष्टी त्यांना खर्च करावा लागत आहेत आणि हा निवडणुकीचा खर्च पण वाढतोय आणि मग तो वसूल करण्यासाठी म्हणून पुढची 5 वर्ष त्यांना बाकीचे उद्योग करावे लागत आहेत। विकास कामांमधूनच कट घ्यावा लागतोय। तर ही जी काही परिस्थिती आहे त्याच्यासाठी पंतप्रधानांनी असं आवाहन केलं होतं की 1 नेशन 1 इलेक्शन आपण घेऊया, परंतु विरोधक अजूनही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत की हे काही शक्य नाही आपल्या भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये, आणि म्हणून त्यांचा हा जो काही प्रस्ताव आहे तो यशस्वी होऊ शकत नाही आहे। परंतु आता आपल्या लक्षात येत असेल की आता आपण बघतो आहोत की गेल्या 3 महिन्यापासून सगळ्या राज्यामध्ये कुठे ना कुठे निवडणुका चालू आहेत, आचारसंहिता लागलेली आहे, कधी नगरपालिकेची, नगरपंचायतीची, कधी महानगरपालिकेची, आणि आता परत जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागलेली आहे, पंचायत समित्यांची आचारसंहिता लागली आहे। तर याच्यामुळे या सगळ्या विकास कामांना निश्चितच ब्रेक लागतोय आणि परत एकदा ती चर्चा पुढे आलेली आहे की 1 नेशन 1 इलेक्शन हे काय वाईट आहे मग। कारण आता ही निवडणूक आता फेब्रुवारी महिन्यामध्ये होतीये, फेब्रुवारीच्या 5 तारखेला या निवडणुकीचं मतदान होणार आहे, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद। त्याच्यानंतर ज्या उर्वरित पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आहेत त्यांची निवडणूक होईल, ती कधी होईल याची अजूनही काही निश्चित तारीख आपल्याला माहिती नाही आहे। तेव्हा हे निवडणूक असंच चालत राहिलं आणि त्यानंतर काही काळानंतर ग्रामपंचायतीची निवडणुका आपल्याला त्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे। तेव्हा आपण लक्षात घ्यावं की हे केवढा मोठा स्पॅन आहे हा, की गेल्या ऑक्टोबर नोव्हेंबर पासून या सगळ्या आचारसंहिता लागलेल्या आहेत आणि परत त्या फेब्रुवारी मार्चपर्यंत जर चालल्या आणि अगदी पुढच्या एप्रिलपर्यंत जरी चालल्या तर आश्चर्य वाटायला नको। तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विकासावरती परिणाम होतोय आणि ही विकास कामं आपल्याला वेगाने हवी असतील तर एका वेळी निवडणूक आणि एकदाच मतदान, म्हणजे याच्यामध्ये अनेक गोष्टी मार्गी लागतील की जे दुबार मतदार असतात तो एक प्रश्न मार्गी लागेल। आज एक मतदार संभाजीनगर महापालिकेमध्ये निवडणुकीला मतदान करतो, उद्या तो एखाद्या जिल्हा परिषदेत पण जाऊन मतदान करतो, तिथून उठला की तो परत पंचायत समितीतही मतदान करतो, नंतर ग्रामपंचायतीतही मतदान करतो। तर या सगळ्या गोष्टींना आळा या 1 नेशन 1 इलेक्शन या कन्सेप्टमुळे येणार आहे। तेव्हा आपण देखील याच्याबद्दल विचार करायला हवा आणि आपली मतं मांडायला हवीत। तर एकूणात आपल्याला आपण बघतो आहोत आता संभाजीनगर म्हणजे मराठवाड्यातला जर विचार आपण केला तर संभाजीनगर, परभणी, लातूर या जिल्हा आणि धाराशिव या 4 जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि या 4ही जिल्हा परिषदांचा जो पोत आहे, तिथलं जे टेक्स्चर आहे हे पूर्णपणे भिन्न आहे। संभाजीनगर आणि लातूरचा काही भाग पूर्णपणे शहरीकरण याचं झालेलं आहे। संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेमध्ये अनेक अशा ग्रामपंचायती आहेत की ज्यांचं वाळूजसारख्या ग्रामपंचायती आहेत ज्यांचं मोठं उत्पन्न आहे आणि या सगळ्यांचा कारभार या जिल्हा परिषदेमधून हाकला जातो। ग्रामविकास विभाग तिथे असतो आणि त्यांच्या मार्फत हे सगळे कामं चालतात। तर त्यामुळे संभाजीनगर जिल्ह्यात तरी ग्रामीण असं काही फारसं क्षेत्र उरलेलं नाही आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये उद्योग आलेले आहेत आणि अनेक तालुक्यांचं नागरीकरण फार झपाट्याने झालेलं आहे, त्यांचा विस्तार झालेला आहे, नागरी वसाहती तिथे झालेल्या आहेत। गावांमध्ये देखील आता अपार्टमेंट्स बांधण्याची संकल्पना पुढे आलेली आहे। याच्यावरून आपण लक्षात घ्यावं की हे ग्रामीण वातावरण किती शिल्लक राहिलेलं आहे।
तरी देखील शेती हा मूळ व्यवसाय असल्यामुळं या सगळ्या भागामध्ये ग्रामीणच आपण त्याला मानूया आणि ग्रामीण भागाचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती निदान चर्चा या निवडणुकीमध्ये होईल अशी अपेक्षा धरूया. कारण महानगरपालिकेमध्ये आपण बघितलं की इथे सगळ्या जातीयवादावर, भावनिक मुद्द्यांवरती या सगळ्या निवडणुका, मराठी की अमराठी, हिंदू की मुस्लिम अशा पद्धतीच्या ज्याला आपण भावनिक स्वरूपाचे मुद्दे म्हणतो त्याच्यावरती या निवडणुका सगळ्या लढल्या गेल्या. ग्रामीण भागात मात्र अशा पद्धतीचं कुठलंही वातावरण नाही आहे. त्याच्यामुळे तिथे परत हे मुद्दे येतील असं नाही आहे, परंतु तिथे देखील काही ना काही निमित्ताने ते परत भावनिक निवडणूक केली जाते. तर ही निवडणूक 2026ची ही विकासाच्या मुद्द्यावरती, ही नागरिकांच्या समस्यांच्या मुद्द्यांवरती, गावांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये ही निवडणूक घेतली जावी असा आग्रह किमान मतदारांनी करायला काही हरकत नाही. कारण आपण बघतो आहोत की अनेक सरकारच्या योजना आहेत. या योजनांचा ना शेतकऱ्यांना लाभ मिळतोय ना तिथल्या नागरिकांना लाभ मिळतोय. पाटण रस्ता एक योजना आपण बघितली गेल्या काही काळामध्ये. ही योजना फक्त धनाढ्य आणि ज्यांचं राजकीय वजन आहे अशा शेतकऱ्यांनाच उपयोगी पडली. त्यानंतर आपण बघतो की सौर ऊर्जा पंप हे वितरित करण्याचा सरकारने निर्णय घेतला. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ते देण्याचा निर्णय घेतला. परंतु आजही आपण बघतो की गावातले जे कोणी मातब्बर शेतकरी असतील त्यांच्याच शेतामध्ये तुम्हाला सौर पंप दिसतील. तेव्हा सर्वसामान्यांचं उरलंय काय असा एक प्रश्न संतापाच्या भरामध्ये लोक असा विचारायला लागलेले आहेत की सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्या प्रस्थापितांकडे जाणार असतील तर मग या घोषणा कशासाठी केल्या जातात. आपण बघतो आहोत की पूर्वीच्या सरकारमध्ये एक योजना अशी होती, शेतकऱ्यांनी कुठल्याही जे दुर्बल शेतकरी आहेत त्यांना जर आपल्याला शेततळ्यामध्ये कापड अंतरायचं असेल किंवा त्याला ट्रॅक्टर घ्यायचं असेल किंवा कुठलंही उपकरण शेतीसाठी म्हणून घ्यायचं असेल तर त्याला अनुदान दिलं जायचं. ते 30% अनुदान, 40% अनुदान दिलं जायचं आणि त्याच्याकडून तेवढीच किंमत घेतली जायची. म्हणजे समजा एखाद्या शेततळ्यामध्ये जर मेंढकापड टाकायचं आहे, त्याला 2 लाख खर्च आहे, तर त्याला 50% अनुदान असेल तर 1 लाख रुपये त्याला भरावे लागायचे आणि नंतर त्याला ते कंपनीला ते अनुदान थेट दिलं जायचं. आज परिस्थिती अशी आहे की 2 लाखाचं जर ते शेततळ्यातलं कापड असेल तर त्याला 2 लाख रुपये त्याच वेळी खर्च करावे लागतात आणि नंतर जेव्हा सरकार ते मंजूर करेल त्याचं अनुदान तेव्हा ते त्याला परत त्या शेतकऱ्याला ते दिलं जात आहे. एक थोडीशी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की शेतकरी दरवर्षी कधी अतिवृष्टीने, कधी अवर्षणामुळे, कधी गारपिटीमुळे, कधी महापुरामुळे कायम संकटात सापडत गेलेला आहे आणि अशा शेतकऱ्याला मदत करायची असेल तर त्याच्याकडून सगळी रक्कम आधी वसूल करायची आणि नंतर त्याला काहीतरी 50% त्याच्या खात्यात काही महिन्यांनी ते द्यायचे. तर ही जी पद्धत आहे ही शेतकऱ्यांना अत्यंत अडचणीत आणणारी आहे. परत त्याच्यामुळे या योजनांना प्रतिसादही कमी होत गेलेला आपल्याला बघायला मिळतो. तेव्हा अशा हे जे काही प्रश्न ग्रामीण भागातले आहेत ते प्रश्न या निवडणुकीमध्ये चर्चिले जावेत. जेव्हा मराठवाड्यासारख्या विभागाचा विचार केला जातो तेव्हा सगळ्यात आधी सिंचन तिथे येतं आणि ज्या भागामध्ये सिंचन नाही आहे, म्हणजे आजही जायकवाडी धरण ज्यासाठी बांधलं गेलं होतं तर त्या सिंचनाची कामं पूर्ण झालेली नाही आहेत 100% आणि त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांपर्यंत हे पाणी पोचलेलं नाही आहे. तेव्हा हे पाणी कसं पोचलं जावं, त्या पाटबंधाऱ्याची परिस्थिती काय आहे, चाऱ्यांची अवस्था काय आहे, या नवीन अनेक उपसा जलसिंचन योजना निघालेल्या आहेत. संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला आपण तर इथे ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजना जी राबवली गेली तिचा दुसरा टप्पा अजूनही अपूर्ण आहे. तेव्हा असे अनेक प्रश्न या निवडणुकीच्या निमित्ताने चर्चिले जावेत एवढी अपेक्षा आहे. राजकारण कमी याच्यामध्ये व्हावं, परंतु जसं आपल्याला सामान्य मतदारांना वाटतं तसं काही घडत नाही. त्या निवडणुकीमध्ये, प्रत्येक निवडणुकीमध्ये पुन्हा हेच भावनिक मुद्दे आणले जातात आणि या निवडणुका जिंकल्या जातात. तेव्हा आपण एक निदान असं एक प्रेशर या राजकीय पक्षांवर निर्माण करावं मतदार म्हणून की वा या आमच्या प्रश्नांचं बद्दल तुम्ही बोला की ग्रामीण भागातल्या शाळांची अवस्था वाईट आहे, आरोग्य सेवा जी आहे त्या भागातली ती अजूनही वाईट आहे.
खेड्यागावामधून एखादी बाळात महिलेला जर वेदना सुरू झाल्या तर तिला तिथून शिफ्ट करून तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागतं. त्या दरम्यानच्या काळात सुद्धा अनेक प्रसूती झाल्याच्या घटना आपण बघितलेल्या आहेत. तेव्हा आरोग्य व्यवस्था मजबूत करणे, शिक्षण व्यवस्था जी मजबूत करणे, मराठी शाळांवरती संक्रांत आलेली आहे, मराठी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत, अगदी खेडोपाडी इंग्रजी शाळांचं लोड आपण पसरलेलं बघतोय. तर या गोष्टी मजबूत व्हाव्यात, अंगणवाड्यांना चांगल्या सुविधा दिल्या जाव्यात, अशा गोष्टींवरती चर्चा या निवडणुकीमध्ये अपेक्षित आहे आणि या गोष्टींची प्रगती अपेक्षित आहे. खेडोपाडी केवळ तुम्ही सिमेंटचे रस्ते तयार करून तिथला विकास साधला असं मानणार असाल तर या विकासाला काही तसा अर्थ ग्रामीण नागरिकाच्या दृष्टीने अजिबात नाही. ग्रामीण भागातली कनेक्टिव्हिटी अजूनही वाईट आहे. ST सेवा अनेक ठिकाणी पोचत नाही आहे. जी सेवा होती ती पण कमी करण्यात आलेली आहे. एखाद्या गावामध्ये 3-2 बसेस जायच्या दिवसभरात, आता एखादी बस कधीतरी तिथे येते. या ज्या बसेस आहेत या सेवा देणाऱ्या, त्यांची अवस्था खिळखिळी झाली आहे. तर ग्रामीण जीवनाचं एकूण आपल्याला या निवडणुकीमध्ये जे काही चित्र आहे ते लक्षात घेऊन आपल्याला तसे मुद्दे या निवडणुकीत आपण आणले पाहिजेत अशी अपेक्षा किमान मतदारांनी तरी व्यक्त करायला हवी. बाकी मग या आघाड्या आणि युत्या या होत राहतील. दरवर्षी निवडणुका दर 5 वर्षांनी त्या येतच राहतील. परंतु पुढच्या 5 वर्षामध्ये रोडमॅप काय आहे प्रत्येक पक्षाचा, या जिल्हा परिषदेच्या संदर्भातला, प्रत्येक गटाच्या विकासाच्या संदर्भातला, तर हा जर त्यांनी मतदारांपुढे मांडला आणि मतदारांनी असा रोडमॅप तुम्ही दिला पाहिजे असं जर थोडा आग्रह धरला तर मला असं वाटतं की या निवडणुकीचं जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य होईल. तेव्हा परत एकदा आपण या निवडणुकींच्या तयारीला, रणधुमाळीला सामोरं जाण्यासाठी तयार राहूया. त्यानंतर मग परत जेव्हा केव्हा ग्रामपंचायत निवडणुका येतील तेव्हाही विषयांची चर्चा होईल. परंतु या जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय ज्याला आपण म्हणतो, तर तिथे आपण थोडासा सदसद विवेक बुद्धीने जर विचार केला आणि हे प्रश्न जर या प्रचारात आणले तर ह्या प्रश्नांची उकल व्हायला थोडीशी मदत होईल असं मला वाटतं. धन्यवाद.